झालेला आहे आणि त्याच्या धर्तीवर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हा वर्धापन दिन साजरा करतोय। 8 ते 10 हजार कार्यकर्ते इथे उद्या उपस्थिती लावणार आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आमचे प्रमुख भाई जयंत पाटील यांचं मार्गदर्शन सगळ्यांना लाभणार आहे। त्याचबरोबर आमचे जे मित्रपक्ष आहेत तर त्याचे आमदार रोहित पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ असे बरीच लोक इथे येणार आहेत आणि ते सुद्धा त्यांचा विचार इथे मांडणार आहेत। आणि आत्ता जो सध्या जेनझींचं आंदोलन झालं तर त्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतंय की हा उद्याचा वर्धापन दिन हा एक खूप मोठं आकर्षण असणार आहे, कारण जे त्यांचे प्रश्न आहेत त्याला आमच्या प्रवक्ते शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी दिल्लीत जाऊन त्याला पाठिंबा दिला होता। त्याच्यामुळे आमच्या ह्या कार्यक्रमाला यंगस्टर्सची लक्षणीय उपस्थिती उद्याच्या कार्यक्रमाला लाभणार आहे आणि आमच्या सगळ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी 2 ऑगस्ट हा एक पर्वणी असते आमच्या सगळ्यांसाठी आणि खूप मोठ्या उत्साहाने सगळे इथे हजर राहणार आहेत। चांगलं नियोजन आम्ही केलेलं आहे। इथे 8 ते 10 हजार लोकांना बसवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। विविध भागात आम्ही पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्ध रीतीने इथे येतील, कारण आम्ही जो जिल्हा दौरा केला त्याच्यात सगळ्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रशासनावर कुठलाही ताण न पडता अतिशय शिस्तबद्ध उत्साहात हा उद्याचा वर्धापन दिन आमचा इथे पार पडणार आहे। आणि तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून सांगते की पत्रकारांची पण उपस्थिती इथे लक्षणीय असणार आहे आणि आमचे सगळेच यंगस्टर आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, माझ्या ह्या सगळ्या सहकारी आहेत। आम्ही गेले 15 दिवस खूप मेहनत घेतो ह्या सगळ्या नियोजनासाठी आणि उद्याचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा आहे आणि तो चांगला आम्ही उत्साहात साजरा करू अशी अपेक्षा।